हॅलो. स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचंही स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचंही स्वागत आहे. आपल्या स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासला खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत आणि जर तुमच्या मैत्रिणींची शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना तुम्ही ही लिंक आपली शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही फ्री शिवण क्लास उपलब्ध होईल आणि तेही व्यवस्थित शिकतील. अगदी फ्री कोर्स आहे हा आणि अगदी इथे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित अशी परफेक्ट माहिती दिली जाते आणि तुम्ही जे 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 काही शिकतायत कारण समजून घेताय तुम्ही अगदी व्यवस्थित वहीवर लिहून घ्या. कारण जे आपण वहीवर लिहिलेलं असतं एकदा कदाचित आपण जर विसरलो तर आपण वही उघडून बघू शकतो की नाही अशा प्रकारे आपण ही थेरी लिहिलेली आहे, अशा प्रकारे आपण डायग्राम काढलेला आहे ते बघता येतं आपल्याला. म्हणून वही अगदी आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जरी विसरले तरी तुम्हाला वही काढून पुन्हा ते समजून घेता येतं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज पाहिला आहे, 32 साईज कटोरी, तेही तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं असेल आणि व्यवस्थित समजून घ्या. कारण ह्या चॅनलवर आपल्याला खूप काही सारं शिकायला मिळणार आहे स्टेप बाय स्टेप. आणि जे ट्रेंडिंग कपडे आहेत ते सुद्धा आपल्याला शिकायला मिळतील, सर्व काही शिकायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही व्यवस्थित असं हा क्लास पूर्ण करा. आपला व्हिडिओ म्हणजे हायनेक ब्लाऊज, कॉलरचा ब्लाऊज. आपण हायनेक कॉलरचा ब्लाऊज कटोरी ब्लाऊजवर कटिंग करून शिवणार आहोत. कुठलीही साईज घ्या, 32, 34, 36, 38 कुठल्याही साईजचा आपण हायनेक कॉलरचा ब्लाऊज शिवू शकतो. मी तुम्हाला इथे 36 साईजचा ब्लाऊज दाखवणार आहे, कटोरी ब्लाऊज. त्याच्यावर आपण हायनेक गळा तयार करणार आहोत. जर तुम्हाला थेरी किंवा डायग्राम समजला नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, व्यवस्थित मी असं समजावण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग बघूया आपण हायनेक ब्लाऊजचा डायग्राम काढण्याच्या आधी थेरी व्यवस्थित वाचून समजून घ्या, त्याच्यानंतर डायग्राम काढायला सुरुवात करा. चला बघूया आपण हायनेक ब्लाऊज, कॉलरचा ब्लाऊज. करूया आपण सुरुवात वहीवर. हायनेक ब्लाऊजसाठी त्याचा डायग्राम समजून घेऊया आणि थेरीसुद्धा समजून घेऊया. थेरी समजण्याआधी किंवा डायग्राम काढण्याच्या आधी आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची, कारण हायनेक ब्लाऊजसाठी शोल्डरचं माप जास्त असतं. म्हणजे पूर्ण शोल्डरचे आपल्याला हाफ करावे लागतात. इथे आपण कसं 5, 5.5 असे शोल्डर ठेवतो तसं याला हायनेक ब्लाऊजला नाही ठेवत. आपण हायनेक ब्लाऊजसाठी शोल्डर कसं मोजतात ते बघूया. आपली बाही जॉईंट आहे तिथून आपल्याला असं शोल्डर मोजायचं आहे. व्यवस्थित असं हे बघा पसरून घेतलं मी. हे आपण नॉर्मली माप घेताना काय करतो, असं ठेवतो, पण इथं काय करायचं आपल्याला शोल्डर व्यवस्थित असं खेचून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी शोल्डर असं खेचून घेतलेलं आहे. किती आलं शोल्डर? 13 इंच आले. किती? 13 इंच आले. आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे? 13. जसं आहे ना तसं मी इथे शोल्डर लिहून घेतलेलं आहे. शोल्डरची मापं मी इथे लिहून घेतली. शोल्डर किती घेतलं मी? 13 इंच शोल्डरची मी इथे 14 इंच घेतली. किती? 14 इंच. छाती 36 माप आहे आणि शोल्डर 13 घेतलं. पुढचा गळा आपला किती आहे? 6 इंच. इथे कमरघेर नाही मोजला तरी चालेल. जर शोल्डर 14 येत असेल तर 7 इंच ठेवा, त्याच्यात मार्जिन अर्धा इंच मिळवा. हे लक्षात घ्या. इथे मी 13 आले, त्याचे आपण हाफ केलेत 6.5 आणि प्लस त्याच्यात अर्धा इंच आपण वाढवलेले आहेत. तुम्हाला ब्लाऊजवरून शोल्डरचं माप समजलंच असेल. जर अंगावरचं माप घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं? हे शोल्डर आहे ना इथून जिथून आपली बाही जॉईंट असते. जर अंगावरचं माप घ्यायचं असेल, जिथून बाही आपली जॉईंट असते तिथूनच अंगावरचं माप घ्यायचं आणि शोल्डर व्यवस्थित मोजायची. आणि थेरी समजून घेऊया. संपूर्ण आपण हायनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आणि थेरी समजून घेणार आहोत. चला बघूया. हायनेक ब्लाऊजसाठी कुठलंही माप घ्या. आधी आपले भरपूर मापं झालेले आहेत. साधा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, अस्तरचा ब्लाऊज, त्याच्यातलं कुठलंही माप घ्या तुम्ही. मी इथे एक आकृती काढून ठेवलेली, म्हणजे मी इथे डायग्राम काढून ठेवलेला आहे एक तुम्हाला समजण्यासाठी. उंची घ्यायची, जे माप आहे ना आपलं आधीचं माप पूर्ण टाकून घ्यायचं आहे. 14 इंच आहे, 1.5 मिळवा. आपण 1.5 मिळवूया म्हणजे आपली किती झाली? 15.5 उंची झाली. इथे 0
1 आणि 0 ते 2 आपल्याला किती घ्यायचं इथे छाती 36 आहे. 36चा मुंडा आपण इथे घेणार आहोत 6 इंच. 6वर मी ते लाईन काढून घेतली आणि नंबर दिला आहे 2. 2 ते 3 छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती 36 आहे. 36चा चौथा भाग 9 झाले. 9मध्ये आपल्याला दीड टाकायचे आहेत म्हणजे 10.5 आपली ही घडी झाली. छातीचा चौथा भाग इथे आपण छातीचा चौथा प्लस 1.5 इंच घेतले. नंबर मी इथं दिला 3 आणि 3 ते 4 चौकोन पूर्ण करा. जो आपला आधीचा डायग्राम झालेला आहे सेम तसाच डायग्राम इथे काढून घ्यायचा आहे. आपलं फक्त इथे गळ्याचे इथे काय आहे ना चेंज होणार फक्त. इथे मी चौकोन करून घेतला. शोल्डर घ्यायचे. शोल्डर किती आहे 13 आहे. मी इथे लिहून ठेवलेले 13चे हाफ घ्यायचे आहेत आपल्याला 6.5. किती 6.5 आणि प्लस त्याच्यात अर्धा इंच मिळवा. 7 इंच आपल्याला इथे शोल्डर घ्यायची. किती 7 इंच. 7 इंच शोल्डर घेऊन आपण हे सरळ लाईन काढून घेणार आहोत. 0 ते 5 आणि 5 ते 6 आणि 1 ते 13 घेणार 3.5 इंच. 4 ते 12 घेणार आहोत 2.5 इंच. हा योगचा आकार. इथे मी योगचा आकार दिला आणि इथे बाहीचा आकार देऊन घेऊया. इथे 1.5 इंच लाईनीच्या आत घ्यायचं म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो. शेप देण्यासाठी जो मुंड्याचा शेप आहे ना तो अगदी व्यवस्थित येतो. चून येत नाही. आणि इथून तिरकस लाईन काढून घेतली आणि इथून मी परत पुन्हा 1.5 इंच वर घेऊन इथे असा आतला शेप दिलेला आहे. गळारुंदी आपली छाती 36 असल्यामुळे आपण गळारुंदी किती घेणार आहोत 2.5 इंच. नंबर काय देणार इथे 7 नंबर आहे आपला. इथे 0 ते 7 मी किती घेतलं 2.5 इंच घेतलं. छाती 36 असल्यामुळे 0 ते 7चा ए मध्ये आहे. आपण हे 0 ते 7 आपलं किती 2.5चे हाफ जग किती झाले म्हणजे आपण इथे 1.25 इंच घेऊया. किती घेऊया 1.25 इंच घेऊया. इथे मी 1.25 इंच हे बघा इथे 1.25 इंचवर मी नंबर काय दिला इथे ए नंबर द्यायचा आपल्याला. किती ए नंबर द्यायचा आहे. आणि ए ते बी 0 ते 7 इतकेच वर घेणे. आपला हा नंबर आहे ना इथून आपण किती घेतलेले 0 ते 7 किती घेतले 2.5 इंच. तर आपल्याला इथून किती घ्यायचं आहे 2.5 इंच वर घ्यायचं आहे. हे बघा असं वर घ्यायचं आहे. इथून वर 2.5 इंच घेतलं. ए ते बी 0 ते 7 इतकेच वर घेणे. आपण ए ते बी हा नंबर आपण काय दिला बी नंबर दिला. 7 ते सी 0 ते 7 इतकेच वर घेणे म्हणजे इकडेही आपण 2.5 इंच घेणार. किती 2.5 इंच घेणार. सी ते बी जोडून त्याच्यावर 1.5 इंच जास्त घेणे हे जोडून घ्यायचं. आणि इथून आपण पुन्हा 1.5 इंच वरती घेणार आहोत. कारण 1.5 इंच का वरती घेतला आपण शिवण्यासाठी. ए ते 8 हा ए आहे ना आपला. ए ते 8 गळ्याचा आकार देण्यासाठी 0 ते 7 इतकेच गळारुंदी घेणे म्हणजे 0 ते 7 आपण किती घेतलेले आहे 2.5. तर आपल्याला पुढचा गळा किती आपला आपल्या आवडीप्रमाणे पुढचा गळा आपला 6 इंच आहे. समजून घ्या इथं 6 इंच आपला पुढचा गळा आहे. नंबर काय देते मी इथे 8 देते. आता इथून आपण 2.5 घेतलं तर इथूनही 2.5 म्हणजे आकार देण्यासाठी ना. हे बघा इथे मी 2.5 घेतलं. किती 2.5 याच्यातच आलं आपलं. हे लाईन समजून घ्या. हे बघा इथेच आली आपली जे मुंडा आहे ना तिथेच आपलं इथे 6 इंच येतो आहे. आणि इथून आपल्याला गळ्याला आकार द्यायची. हे बघा इथे असं मी तिरकस करून घेतलं. तिरकस केलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी दाखवते मी. हे बघा इथे मी असं तिरकस करून घेतलं. आणि आपल्याला जसा गळ्याचा आकार पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे गळ्याचा आकार देऊ शकतो. आपण इथे देऊया मटका गळ्याचा आकार. मटका गळा द्या पान गळा द्या जो आपल्याला हवा असेल तो. पंचकोणी गळासुद्धा आपल्याला ह्या हायनेक ब्लाऊजमध्ये तयार करता येतो. हायनेक कॉलर आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे. आता इथे कटोरीसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला कटोरीचा शेप देण्यासाठी.
हे तुम्हाला तर लक्षात आहेच. हे बघा, इथून मी 1.5 इंच घेतलं. 1.5 इंच घेऊन आपण हे जे आहे ना, हे बघा आपला हा गळ्याचा आकार इथे बरोबर असा घ्यायचा, इथे गोल. इथून डायरेक्ट हे सरळ आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की कटोरीचा शेप असं डायरेक्ट खाली सरळ आणायचा. हे बघा, आणि गळ्याच्या बाहेर आपल्याला 1 इंच वाढवायचे आहेत. किती? 1 इंच. 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 इंच वाढवून आपल्याला इथं द्यायचं आहे 4.5 इंच. किती? 4.5 इंच. 4.5 इंच देऊन आता आपला हा कटोरीचा आकार आपण इथून खाली 1 इंच घ्यायचं आहे, कारण आपला कटोरीचा आकार व्यवस्थित आपल्याला देता यायला पाहिजे. म्हणून इथून मी खाली 1 इंच घेतलं. 1 इंच घेऊन मी काय करणार आहे, इथून बघा असं फिरवायचं आणि आकार असा द्यायचा. कटोरीचा आकार हा आपल्याला असा द्यायचा आहे. या ठिकाणी आपली कटोरी तयार झाली. अगदी सोपं आहे. फक्त आपल्याला काय कॉलर समजायची होती, हायनेक गळ्याची कॉलर समजायची होती आपल्याला. इथे हा डायग्राम कंप्लीट झालेला आहे. असाच डायग्राम तुम्हाला मी कार्डबोर्ड पेपर म्हणजे व्हाईट पेपरवर काढून दाखवते. तिथं व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. जर इथे व्यवस्थित समजलं नसेल तर त्या कार्डबोर्ड पेपरवर म्हणजे आपण व्हाईट पेपरवर समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित असं समजेल. इथे मी हा व्हाईट पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड करूया. व्यवस्थित समजून घ्या. मी हायनेक ब्लाऊजचं कॉलर म्हणजे कसं काढते. इथे 30 साईज करा, 36 साईज करा, 38 साईज करा, कुठलंही माप घ्या पण वाचून करा. आता मी इथे 36 साईज घेतलेलं आहे. डायग्राम काढून दाखवते. इथे कटोरीचा ब्लाऊजमध्ये तुम्ही हायनेक गळा बनवा, नाही तर साध्या ब्लाऊजमध्ये बनवा. कुठल्याही ब्लाऊजमध्ये तुम्ही हायनेक गळा तयार करू शकतात. मी इथे कटोरीचा ब्लाऊज घेतलेला आहे. इथे संपूर्ण मी कटोरी बनवून दाखवते. लक्ष द्या. ब्लाऊजची उंची 14 प्लस त्याच्यात 1.5. मी ब्लाऊजची उंची घेतली. ब्लाऊजची उंची झाल्यानंतर आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे. 6 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. मुंडा झाल्यानंतर आपल्याला इथे चौथा भाग करायचा आहे. 9 चौक 36 प्लस 1.5 10.5. मी घडी घेतली. चौकोन बॉक्स करूया. याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे. शोल्डर 13 आहे. 13च्या आप किती झाले? 6.5 झाले. प्लस त्याच्यात अर्धा इंच मिळवायचे आहेत, म्हणजे 7 इंच आपली शोल्डर झाली. 36 छातीसाठी. हा आहे तसं आपण इथे खाली आखून घेऊया. हे बघा, या ठिकाणी मी शोल्डर घेतलं, मुंडा घेतला आणि छातीची घडी घेतली. आता आपल्याला इथे किती घ्यायचं आहे? 3.5 इंच. 3.5 आणि 2.5. योगचा आकार देऊया. इथे मी योगचा आकार दिला. बाहीचा शेप देऊया. इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी आधी पण सांगितलेलं आहे मी. 1.5 इंच घेऊन असा हा शेप द्यायचा आहे आपल्याला. हा पाठचा शेप. आणि आतला शेप देण्यासाठी मी तुम्हाला 1.5 इंच आतमध्ये घ्यायला सांगितलेले आहे. 1.5 इंच आतमध्ये घेऊन आपण ही क्रॉस लाईन काढून घ्यायची, म्हणजे आपले मुंड्याचे आकार अगदी परफेक्ट येतात आणि झोल पडत नाही, फुगा येत नाही. इथून आपण घ्यायचं आहे 1.5 इंच वर. 1.5 इंच वर घेऊन हे बघा, इथून आपल्याला काय द्यायचं आहे? हा शेप द्यायचा आहे. हा झाला आतला शेप. किती सोपा आहे बघा. आता गळा बनवून घेऊया. आपला गळा आहे 6 इंच तयार गळा आहे. 6 इंच तयार गळा असल्यामुळे आपण 5 इंचाचा गळा ठेवतो. मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे की 1 इंच कमी घ्यायचा. इथे आपण 5 इंचाचा गळा घेतलेला आहे. मी वहीवर तुम्हाला पूर्ण गळा दाखवला. इथे मी 5 इंचाचा गळा घेतलेला आहे. आता 0 ते 7 3.5 इंच घ्यायचं आहे. किती? 3.5 इंच घ्यायचं आहे. 0 ते 7 आपण 2.5 इंच, आपण 2 इंच ठेवतो, 2.25 इंच ठेवतो ना. तर आता आपल्याला किती ठेवायचं आहे? 3.5 इंच. कारण हायनेक गळा बनवतो आहे आपण. इथून मी 3.5 इंच घेतलं.
3.25च्या जागी तुम्ही समजण्यासाठी 3 इंच घ्या. आपण समजा इथे 3 इंच घेतलं, थोडं कमी असतं, आपण 3 इंच घेऊया, कारण तुम्ही नवीन बनवत असणार तर तुम्हाला व्यवस्थित समजणार. 3 इंच घेतली आणि नंबर द्यायचा 0 ते 7चा मध्ये. आपल्याला 0 ते 7चा मध्ये ए घ्यायचा आहे. आता हा आपला 0 आहे ना, हा 0 आहे आणि हा 7 आहे. हा नंबर आपला काय आहे? 7 नंबर आहे. आता याच्यामध्ये करायचं आपल्याला. मी काय सांगितलं आहे तुम्हाला? 3.25च्या जागी 3 सांगितलं आहे. म्हणजे आपण हे किती घेतलं? 3 इंच घेतलं. 3चं आप किती झाले? 1.5 इंच. इथे 1.5वर आपण अशी लाईन बघा, मी इथे निशाण करून घेतली. नंबर काय देणार आहे मी तिथे? ए नंबर देणार आहे. इथंच समजून घ्यायचं आहे आपल्याला. हा ए नंबर दिला, कारण हे तुम्हाला इथं शोल्डरच्या इथे समजलं नाही नेक गळा, तर अगदी व्यवस्थित तुम्ही सर्व गळे शिवू शकता. आपण इथे मध्ये केला आणि 7 ते शी आपल्याला तेवढंच अंतर घ्यायचं आहे. किती? 0 ते 7 आपण किती घेतलेलं आहे? आपण किती घेतलं? 3 इंच घेतलं आहे. तर इथून आपल्याला किती घ्यायचं आहे? 3 इंच घ्यायचे. किती? इथून बघा 7 पासून मी किती मोजते? 3 इंच. इथून 3 घ्यायचे. 3 इंच घेऊन मी ते अशी लाईन काढून घेते. काय नंबर द्यायचा आहे आपल्याला इथे? सी नंबर द्यायचा आहे. आणि ए ते बी सुद्धा आपल्याला किती घ्यायचं आहे? 3 इंच घ्यायचं आहे. इथून सुद्धा आपल्याला किती घ्यायचं आहे? 3 इंच घ्यायचं आहे. ए ते सी आपल्याला, सी ते बी काय करायचं आहे? आपल्याला जॉईन करायचं आहे. आपण ए ते बी सुद्धा 3 इंच घेतलं. सी बी, हा बी झाला, मराठीत लिहिला गेला. आणि सी ते बी आपल्याला इथं काय करायचं आहे? जोडायचं आहे. सी ते बी जोडल्यानंतर आपल्याला त्याच्यावर 1/2 इंच शिलाईसाठी वाढून घ्यायचं आहे. किती? 1/2 इंच. इथून वाढून घ्यायचं 1/2 इंच. हे बघा, असं 1/2 इंच वाढवून आपण इथे जोडून घ्यायचं, कारण शिवण्यात शोल्डर दाबली जाते ना, त्याच्यामुळे आपण इथे वाढून घेणार आहोत. 1/2 इंच या आपण इथे काय केलं आहे? शिलाईसाठी वाढून घेतलं आहे. कारण जर वाढवलं नाही तर गळा व्यवस्थित बसणार नाही. याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. पंचकोणी गळा घ्या किंवा मटका गळा घ्या किंवा पान गळा घ्या, कुठलाही गळा घेतला ना तरी चालेल. आपण इथे घेऊया मटका गळा. इथे मी गळ्याचा आकार दिला. बनवून घेऊया. कटोरी बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 1.5 इंच आपल्याला इथे, इथून मुंड्यापासून आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. किती? 1.5 इंच. 1.5 इंच घेऊन आपल्याला कटोरी बनवायची आहे. इथे कटोरीचा आकार द्यायचा आहे. बघा, इथून बरोबर असं गोल राहू, असा देऊ नका. हे जे आहे असा जर गेला तर तुमची कटोरी चुकेल. मी तुम्हाला सांगितलं आहे असा गोल द्यायचा. जिथून आपलं हे बघा, इथून आपलं डॉट आहे ना, इथून असं गोल द्यायचा. कटोरीचा आकार हा गोल असतो. आणि हीच लाईन आपल्याला अशी सरळ आणायची. बघा, सरळ हात आणायचा खाली, असं सरळ घ्यायचा. थांबवायचं नाही, डायरेक्ट संलग्न यायचं, म्हणजे व्यवस्थित आपला कटोरीचा आकार दिला जातो. आता पूर्ण कटोरी बनवण्यासाठी आपल्याला पेपर खोलून घ्यावा लागेल. मी इथं डबल पेपर घेतलेला आहे ना, इथून 1 इंच वाढवायचा. असं बरोबर इथे बाहेर आणायचं. आपण किती घेणार आहोत इथे? 5 इंच. किती? 36 साईजसाठी आपण किती घेतले? 5 इंच. 5 इंच घेऊन आपल्याला ही कटोरीचा आकार द्यायचा आहे. इथून 5 इंच घ्यायचे, अशी 5 इंच घ्यायचे आणि इथून आपल्याला 4 इंच घ्यायचे. किती? 4 इंच. त्यापासून वाढवून घेतलं आहे 1 इंच. किती? 1 इंच वाढवलं आणि 1 इंच वाढवून आपण इथून ते इतकं मी 5 इंच घेतले. किती? 5 इंच. 36 छातीसाठी आपण किती घेणार आहोत? ते इथून 5 इंच घ्यायचे. हे बरोबर आपण इथे 5 इंच घेतलेलं आहे. आणि इथून या साईडनं आपलं हे झाले 4.5 इंच. किती? 4.5 इंच. इथून बरोबर घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच इथं. आणि 4.5 इंच घेऊन आपण हे अशी
आपण एक क्रॉस लाईन इथे याला जॉईन करून घेणार आहोत. हे बघा, साधा कटोरीच्या ब्लाऊजमध्ये बनवतो आपण योकच्या खाली 1 इंच घेतो, पण इथे फक्त आपलं अर्धा इंच खाली गेलेलं आहे. अर्धा इंच खाली घेऊन आपण इथे कटोरीचा आकार दिलेला आहे. हे बघा, या ठिकाणी आपलं हे हायनेक ब्लाऊजचा डायग्राम कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगते. मी इथे पेपर फोल्ड करते. 0 ते 1 पूर्ण उंची घेतली, 0 ते 2 मुंडा घेतला 6 इंच आणि 2 ते 3 मी इथे छातीचा चौथा भाग घेतला आणि प्लस 1.5 इंच घेतले. 3 ते 4 आणि 4 ते 1 आपण पूर्ण हा चौकोन करून घेतला आणि 1 ते 13 आपण 3.5 इंच घेतलं आणि 4 ते 12 आपण 2.5 इंच घेतलं. 0 ते 5 आपण शोल्डरचे हाफ घेतले आणि प्लस त्याच्यात अर्धा इंच आपण मार्जिन घेतली. शोल्डर पूर्ण मोजायची. शोल्डरची इथं आपण इथे हाफ घेतले आणि त्याच्यात हाफ करून अर्धा इंच शिलाईसाठी मी मिळवले आणि 5 ते 6 इथे मुंडा घेतलेला आहे. आपण 2 ते 6 इकडे मुंडा मोजला ना, तेवढाच मुंडा आपल्या इकडे 5 ते 6 येतो आणि 3 ते 6 3, 6, 5 आपण इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे. इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. 5 ते 10 किती? अर्धा इंच, कारण शोल्डर खाली उतरतं त्याच्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच क्रॉस घ्यायचं असतं. आणि 6 ते 14 आपण किती घेतलेले? 1.5 इंच घेतलेले. किती ते 14 आपण किती घेतलेले? 1.5 इंच घेतले. 1.5 इंच घेऊन मी इथे कटोरीचा आकार दिलेला आहे आणि पुढचा गळा जितका असेल आपला, जर 6 असेल तर 1 इंच कमी करायचा, 7 असेल तर 1 इंच कमी करायचा, 5 असेल तर 1 इंच कमी करायचा. तयार जर गळे असतील तर तयार गळ्याचं माप जेवढं असतं ना त्याच्यापेक्षा आपण 1 इंच कमी घ्यायचा आणि मग इथे गळ्याचा आकार द्यायचा. तर आपल्याला हायनेक गळा बनवतो आहे म्हणून आपण किती घेणार आहोत? इथे 0 ते 7 मी इथे 3 इंच घेतले. किती? 3 इंच सांगितलं आहे आपल्याला 2.25 इंच, पण तुम्हाला 2.25चे हाफ व्यवस्थित करता येणार नाहीत म्हणून मी ते पूर्ण 3 इंच पकडले. 3 इंच मी इथे 0 ते 7 गळा रुंदी घेतलेली आहे आणि 7 ते ए इथे गळ्या रुंदीचे मी हाफ केलेले आहेत, म्हणजे 3चे हाफ केले आपण, 1.5 इंच झाले. 1.5 इंचा मी इथे मध्ये केला, आणि ए नंबर दिला आणि ए ते बी आपल्याला घ्यायचं आहे. आपले जितकी गळा रुंदी आहे 3 इंच तितकंच आपण ए ते बी 3 इंच घेतले आणि 7 ते सी 3 इंच घेतलं. इथे 3 इंच घेऊन मी असा ह्या बॉक्स करून घेतला आणि वरती 1.5 इंच वाढून आपण 1.5 इंच वाढून घेतले शिलाई मार्जिनसाठी. समजलं का तुम्हाला? कटोरीचा आकार कसा दिला आहे? आपण इथून 1 इंच वाढून घेतलं आहे आणि इथून मी 5 इंच घेतलं आहे, इथून 5 इंच आणि इथून 4.5 इंच असा आपण इथे कटोरीचा आकार दिलेला आहे आणि 13पासून फक्त अर्धा इंच खाली घेतलेलं आहे. कारण अर्धा इंच का खाली आलं? इथे कटोरी आपली अगदी व्यवस्थित इथे तयार झाली. या ठिकाणी आपला हायनेक ब्लाऊजचा डायग्राम काढून झालेला आहे. हायनेक ब्लाऊजची थेरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की बघा. आणि बाही आपण ज्या पद्धतीची बाही काढतो आपण तशीच बाही इथं सुद्धा आपल्याला काढायची आहे. आता कटिंग कसं करायचं बघूया. डबल पेपर घेतलेला आहे मी, कारण आपल्याला इथे मागचा पुढचा दोघं भाग आपल्याला इथं काढायचे आहेत. डबल पेपर घेऊन मी इथे कटिंग करून घेणार आहे. पेपर खोलून घ्यायचा. पेपर खोलून आपण योक कटिंग करूया. अशा पद्धतीने डायग्राम काढला तर आपल्याला पुन्हा कटोरी वाढवायची गरज नसते. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओसुद्धा सांगितलेलं आहे. हे बघा, असं सरळ जायचं. इथे व्यवस्थित बघा मी इथे कशा पद्धतीने कटिंग करते ते. हायनेक ब्लाऊज खूप सुरेख दिसतो, तुम्ही नक्की बनवा. आपल्या स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासमध्ये तुम्हाला अगदी परफेक्ट माहिती दिली जाते आणि व्यवस्थित हा कोर्स पूर्ण करा. तुम्हाला याच्यावर A to Z शिकवलं जाईल. योक कटिंग करून घेऊया.
कटिंग आहे, आपण हिला अशीच ठेवूया कारण याच्यात आपल्याला कटोरीचा अर्धा भाग इथं निघालेला आहे. जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू तेव्हा कसा ठेवायचा तेव्हा दाखवेल तुम्हाला मी हे. आता आपण कटोरी कटिंग करून घेऊया. हायनेक ब्लाऊजचा डायग्राम कटिंग झालेला आहे. साईडचा भाग, कटोरी, योक आणि बाहीचा डायग्राम जो आपला आहे ना आधीचा काढलेला तशाच पद्धतीने बाहीचा डायग्राम काढायचा आहे आपल्याला. बाही कटिंग करायची आहे आपल्याला. डायग्राम समजलाच असेल हायनेक ब्लाऊजचा. हा पाठचा भाग, हा पाठचा भाग, हा पुढचा भाग. आपण इथे बाही कटिंग नाही केली. ब्लाऊज पीसवर ठेवून हायनेक ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. कारण तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे की व्हिडिओ मोठा होतो म्हणून आपण 2 भाग करत असतो. संपूर्ण शिलाई आणि कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.